माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा दिवस आहे दुसरा म्हणजे सेकंड गौरीच्या जेवणाचा। तर आज आम्ही संध्याकाळी खूप सारं आजच्या दिवशी पुरणपोळीचं जेवण बनवतो आणि छान वेगवेगळ्या भरपूर रेसिपीज असतात। या सगळ्या रेसिपीचा आज व्हिडिओ होणार आहे। हा सेकंड पार्ट बघायला विसरू नका। फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर पहिला गौरीचा आपला मुकुट वगैरे कशा आहे, बॉडी कशी आहे, आपण गौरीला कसं सजावट केली आहे त्याचा तो व्हिडिओ बघायला विसरू नका। हा आहे सेकंड पार्ट, तो नक्की बघा। आपण करतोय मिक्स भाजी। मिक्स भाज्यामध्ये सगळ्या भाज्या जेवढ्या आता रानभाज्या आपल्याला मिळतात त्या सुद्धा किंवा फळभाज्या कुठल्याही तुम्ही भाज्या या सीझनमध्ये मिळणार आहेत त्या सगळ्या अशा 16 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आपण घेतो महालक्ष्मीसाठी। तर नैवेद्यासाठी आपण ह्या सगळ्या भाज्या अगोदर आणल्या आणि साफ केल्या आणि त्या कटिंग केल्या। त्यानंतर आपण उडीद डाळ, मूग डाळ याची वड्यांची मी तयारी करते। तोपर्यंत बाकीच्यांची वेगवेगळ्या प्रत्येकाची धडपड वेगळी आहे। कोणी जेवण बनवते, कोणी सजावट करते। तर हे डाळ मी मिक्सर बनवून काढते, पुरणाचं सुद्धा बनवते। इकडे साईडला ताईंनी भात, भाजी ह्या वेगवेगळ्या रेसिपीज आतमध्ये चालू होत्या। म्हणजे भरपूर पक्वान्न आजच्या दिवशी बनवले जातं। असा हा महालक्ष्मीचा व्हिडिओ आज होणार आहे। तर आज जेवणाचा दिवस आहे गौरींचा, म्हणजे दुसरा दिवस। कढी, आमटी, भात, खीर, वडे, भजे, पापड असे भरपूर पक्वान्न आज बनवले जातं। तर ही आपली आमटीची तयारी चालू आहे। मोठ्या मोठ्या टोपांमध्ये आपण बनवतोय। भरपूर लोकांसाठी जेवण बनवायचं आहे। तर पोळीसोबत आमटी आपण आवडीने खाल्ले जातं। तर अशा प्रकारे आजच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण करणार आहोत। तर अशी थोडी मस्ती मजा हे करत आज सगळा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। हे आहे फराळ आपण जे देवीसाठी बनवतो। चिवडा, लाडू, करंज्या आणि वेगवेगळ्या पक्वान्न असे तिथे ठेवलेले जातात आणि राससुद्धा ठेवली जाते। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भाज्या रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे। ही मिक्स भाजी केलेली आहे, थोडं वाळायसाठी आणलेली आहे। ही आहे थापी वडी, म्हणजे बेसनच्या याला फोडणी देतात आणि त्याला थापल्या जातात ओलं नारळ टाकून। ही आहे खीर आणि आता आपलं वडे वगैरे केलेले आहेत। बाकीचे भरपूर पदार्थ आहेत ते नंतर तुम्हाला मी दाखवेलच। पण खूप घाई झाली होती, मध्ये भरपूर लोक आले होते, हळदी कुंकवासाठी लेडीज आल्या होत्या, त्याच्यामुळे फारसं असं मला दाखवता आलं नाही। तर मी छोटासा साईडला बसले स्टोव घेऊन, कारण बरेच लोक आले ये जा करत होते, त्याच्यामुळे थोडासा मध्ये हे होत होता। तर मी आता पापड वगैरे तळते, कुरड्या, पापड्या ह्या सगळ्यांचा आज हे करतोय आपण आणि छान हसी मजा करत हा दिवस खूप एन्जॉय करतो। आणि गौरी आपल्याकडे जेवायला असते, दिवसभरचा उपास असतो आणि संध्याकाळी पंचपक्वान्नाने आपण छान नैवेद्य देतो। वेगवेगळ्या कुरड्या झाल्या, आपल्या आळूवडी पण झालेली आहे। मी सगळं पॅक करते। तर त्यानंतर आपल्या महाराष्ट्र म्हणजे देवीसाठी बरेच लेडीज आल्या होत्या हळदी कुंकवासाठी। तर थोडासा ब्रेक घेते। हळदी कुंकू लावून इकडे ओसतात, म्हणजे सूप असतं त्यामध्ये ओसायला येतात सगळ्या लेडीज आजूबाजूच्या। आणि आपल्या विदर्भामध्ये थोडीशी वेगळी पद्धत आहे। तर मी तो पण कंटिन्यू करते पुढच्या रेसिपीज। बाकीच्या रेसिपी तर आपल्या झाल्या आहेत। आता राहिलाय मोठा बेत म्हणजे पुरणपोळीचा। पुरणपोळ्या
देवीच्या नैवेद्यासाठी असे वेगवेगळे असतात. म्हणजे मोठीला 9, 7, 5, परत गणपतीचे असे घरातले सगळे मिळून असे 25 ते 30 नैवेद्य आम्हाला बनवावं लागतात. आणि बाकीचे लोक जेव्हा आपल्याकडे जेवायला येतात तर त्यांच्या वेगळ्यात आणि साध्या चपात्यासुद्धा करतो बरं का. तर अशा प्रकारे छान सगळे रेसिपीज आपल्या रेडी झाल्या आहेत आणि आता इथे जेवायला बोलू. आतापर्यंत आपण बघितले रेसिपीज वेगवेगळ्या. जेवणसुद्धा आपण संध्याकाळी केलं होतं. हा आहे तिसरा दिवस म्हणजे देवीचा जाण निघण्याचा आणि 2.5 दिवसाचं माहेर असं देवीने आपलं मागितलं होतं. आणि हे आम्ही पाडतोय गाठ्या, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाठ्या आणि त्यानंतर आरती. आरती वगैरे झाली, नैवेद्य झाला, देवीचा विसर्जनची तयारीसुद्धा होती. म्हणजे संध्याकाळपर्यंत पूर्ण तयारी करायची आहे. अशा प्रकारे हा गौरीचा म्हणजे महालक्ष्मीचा. आमच्या इकडच्या महालक्ष्म्या कशा असतात ते पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं आहे. अगदी त्या बसवण्यापासून म्हणजे त्यांचे मुखवटे, त्यांची बॉडी, त्यांचे दागिने, त्यांची सजावट, हा सगळा व्हिडिओ आज आपण बघितलेला आहे. फर्स्ट पार्टसुद्धा यामध्ये ॲड केला आहे. कारण कोणी जर फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघितला तरी यामध्ये सगळ्या गोष्टी मी दाखवल्या गेल्या आहे. अशा प्रकारे खूप सुंदर आम्ही छान मुखवटे आहेत आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये पॅटर्नमध्ये यावेळेस आम्ही नऊवारी नेसलेली आहे. तर पेशवाईचे थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक वेळी साधी साडी नेसतो पण यावेळेस थोडं वेगळं डिफरंट करण्याचं. आणि हा आहे आपला बाबू आणि म्हणजे गणेशाने सुद्धा छान सजावट केलेली आहे. छान त्यांना आपण वेगवेगळे दागिने घातले आहे, फेटा घातलेला आहे. गणपती बाप्पासुद्धा आपला छान बसलेला आहे पाठीमागे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. देवीचं स्वागत म्हणजे देवाचं आव्हान आपण जेव्हा करतो तेव्हाचा व्हिडिओ म्हणजे पूजा वगैरे विधी या सगळ्या गोष्टी आम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे. फर्स्ट पार्टसुद्धा हाच आहे केलेला. त्यामध्ये या पार्टमध्ये मी तो पार्ट घेतलेला आहे आणि म्हणजे पूर्णपणे तुम्हाला देवीचा व्हिडिओ बघायला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या गौराई म्हणजे महालक्ष्म्या कशा वाटतात तेही सांगा. चला ना गौराण्याला जाऊया. कृतीसाठी हो का? कुठे आहे ती कृती? अरे चला, आली का गौरी? हो ठीक आहे. करती